थका हारा लाचार मी तरी पण जात होता आयटीआयला. तर चला भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये. तर रस्त्यावरती मला वाटलं माझी ऑडियन्स असेल, तर कोणीच नाही भेटलं. तरी पण आपण निघालो आपला संघर्षामध्ये. आलो इथं आपल्या आयटीआयला आल्यानंतर आपल्या गावचा भेटला आपल्याला बेवडा तोंडला पण विचार केला आपल्याला काय करायचं मरू दे. तर आपण आलो आपल्या सेक्शनला आणि सगळ्या पोरांना घेतलं. मग आपल्याला लागली भूक, काढला डब्बा आणि निघालो सिद्धेला घेऊन उचलून आपल्या कॅन्टीनला आल्यानंतर हा बकासूर इथं जेवत होता. मग बकासूरला पण घेऊन घेतला आपल्या ब्लॉगमध्ये. डब्बा संपवून निघालो आम्ही पाणी की तलाश में. तर काय पाण्याजवळ आपल्याला डोलू भेटणार नाही, तर असं होणारच नाही. मग घेतलं डोलूला परत पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर इथं बसलेले होते सगळे माकड. मग माकडांना पण झाडावरती घेतला आपण आणि माकडांना लागलेली होती भूक. तर माकड काय करायला गेले बघा, काढताय ना कैऱ्या तोडायला लागले माकडं आंब्याचे. मग सगळ्यांना माकड्यांना घेऊन आपण निघालो मग कैऱ्या खायला. कुठं? इथं कॅन्टीनला आलो. सगळ्यांनी मीठ वाटप केल्यानंतर खाल्ले आपल्याला मस्तपैकी. तिथं कैऱ्या आलो आपण इथं सेक्शनला आल्यानंतर आपल्याला आले होते सरांनी आपल्याला आज लवकर सोडलं. मग आपण निघालो घरी जायला. आपण घरी जात होते कारण आज एकटेच होते ना बाबा. मयूर नाही आला होता. लय बोर लागत होते रे बाबा, काय सांगू तुम्हाला. मग घरी आल्यानंतर आपण गेले डायरेक्ट सूरजदादाच्या मेडिकलवरती. गोल्ड्याला घेऊन घेतलं परत एकदा. तर तुम्ही बोलत असाल तर आज जिममध्ये आला आणि काही बोलवलेलं आहे, तर याचा अर्थ असा आहे भावांनो की जिम मारताना आम्हाला नजर लागते, त्यामुळं आम्ही नाही करत आहे. तर संध्याकाळी आम्ही घरी जायला लागलो. मस्त की याला सोडलं इथं. त्याला बोललं आता तू जा घरी भावा. मग आपल्या ब्लॉगमध्ये कोण विनर आहे त्या पण पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच भावांनो.